डॉक्टर मॉमी चॅनलच्या एका सबस्क्रायबरनी आपल्याला विचारलेलं की त्यांच्या बाळाच्या डोक्यामध्ये खपली झाली आहे, तर यावरती काय उपाय करायचे, यावरचा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरू करूयात। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आजच्या या व्हिडिओमध्ये बाळांच्या डोक्यामध्ये खपली होते म्हणजे नक्की काय, तर याला क्रॅडल कॅप असं म्हणतात किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सिबोरिक डर्मॅटायटिस असं म्हणतात। म्हणजे एक प्रकारचं ते इन्फेक्शनच असतं। याच्यावरती उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला स्टेप वाईज सांगणार आहे। ह्याच्यातली पहिली स्टेप म्हणजे ऑइलिंग। सगळ्यात अगोदर आपण बाळाच्या स्कॅल्पला कोणतेही ऑइल लावायचे। याच्यामध्ये आपण शक्यतो कोकोनट ऑइलचा वापर करावा। दुसरी स्टेप म्हणजे मसाज। हे जे ऑइल लावलेलं आहे त्याचा आपण स्कॅल्पला मसाज करायला हवा। हा मसाज केल्यामुळे ती जी खपली असते म्हणजेच क्रॅडल कॅप असते ती लूजन अप होते, म्हणजेच सैल होते। तिसरी स्टेप म्हणजे शॉवर। आपण बाळाच्या स्कॅल्पवरती थोडंसं शॉवर घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे केस ओले होतात आणि ही क्रॅडल कॅप निघण्यास मदत होते। ह्या शॉवरच्या वेळी आपण कोणत्याही बेबी शॅम्पूचा वापर करायचा आणि बेबी शॅम्पू लावून झाल्यानंतर काही वेळ तसाच ठेवायचा आणि थोड्या वेळाने आपण बेबीचं स्कॅल्प धुवून टाकायचा। याच्यानंतर चौथी स्टेप म्हणजे बाळाचे जे ओले केस असतात त्याच्यामधून हळूवारपणे कंगवा फिरवायचा। हा कंगवा जेंटली फिरवायचा आहे, अगदी ओढून ताणून फिरवायचा नाही। तुम्हाला दिसून येईल की जेव्हा आपण हा कंगवा बाळाच्या स्कॅल्पमधून फिरवत असतो तेव्हा ह्या कंगव्यासोबत ती खपली म्हणजे क्रॅडल कॅप ही निघून जाते। आणि पाचवी स्टेप म्हणजे कधी अगदी पहिल्या वॉशमध्ये ही क्रॅडल कॅप पूर्णतः जात नाही, त्यामुळे तुम्हाला परत एकदा हा वॉश किंवा हे पूर्वीचे 4 स्टेप करावे लागू शकतात। तसं आपण वीकली 2 वेळा करू शकतो। अशा प्रकारे तुमचा क्रॅडल कॅपपासून सुटकारा होऊ शकेल। तर अशा हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत नक्की पोचवा। धन्यवाद।